महायुती सरकार सत्तेत आल्यापासूनच काही मंत्री सतत वादात सापडत आहेत आणि या मंत्र्यांच्या विरोधात सरकारने कोणतीही कारवाई सुद्धा केलेली नाहीये आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। संपूर्ण राज्यभर ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि मुंबईतल्या आंदोलनापासून उद्धव ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलंय। राज्य सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांविरोधात जनाक्रोश बघायला मिळाला। मुंबईसह राज्यभरात ठाकरेंच्या शिवसेनेने रस्त्यावर उतरत आंदोलन केलं। या रमी बहादर मंत्र्यांचं करायचं काय? दादरमधील मोर्चातून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान दिलं। तुमच्यात स्वाभिमान आणि धैर्य शिल्लक असेल तर दबाव झुगारून कारवाई करा अशी मागणी केली। काँग्रेसने त्यांना एक चांगला शब्द दिलाय, चीफ मिनिस्टर नाही, काँग्रेसने म्हटले थीफ मिनिस्टर, चोरांचा सरदार आहे। अरे सत्ता येते आणि सत्ता जाते, पण शेवटी इतिहासामध्ये तुमची नोंद काय होते ते महत्वाचं आहे। म्हणून फडणवीसांना सांगतो की जर तुमच्यामध्ये जरा जरी अभिमान स्वाभिमान आणि धैर्य असेल तर वरचा दबाव बघू नका, तुमचा खालचा दबाव जर का इथून वाढला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पलटा भुई थोडी होईल। जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसं वागायचं आम्हाला शिकवावं, यापेक्षा काय दुर्दैव आहे। बरं, ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेले चपाटे कफन चोर आहेत, ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन खरेदीतही चोरी केली, त्यातही पैसा कमावला। आता कोणाचे सरदार म्हणायचं? उद्योजकांना कफन चोरांचा सरदार म्हणू? मला अशी भाषा वापरायला आवडत नाही। संभाजीनगरात अशीही बनवाबनवी असं पोस्टर छापत अनोखं आंदोलन करण्यात आलं। त्यावर मंत्री संजय शिरसाट, योगेश कदम, माणिकराव कोकाटे, गिरीश महाजन आणि भरत गोगावलेंचे फोटो छापण्यात आले। निर्माता, दिग्दर्शक आणि संवाद लेखक म्हणून मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो लावले। याच वादग्रस्त मंत्र्यांचा धागा पकडत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना चीफ मिनिस्टर ही उपमा दिली। मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते। अरे 5वी बहुमत आहे, वरती तुमचे बाप जरी तिकडे बसलेत दिल्लीमध्ये तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला। काय तुमच्याकडे एवढ्या बहुमतामध्ये ज्याप्रमाणे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा, भ्रष्टाचारी जनता पक्ष, त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाहीये, तसंच तुम्हाला हे भ्रष्ट मंत्री काढून दुसरे मंत्री तुमच्याकडे घ्यायला काय माणूस नाहीये? कोणाचा दबाव आहे तुमच्यावरती? देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावं की हे त्यांना पटते का, भ्रष्टाचार त्यांना पटतोय काय? पटत असेल तर मग बघू, महाराष्ट्रातली जनता आहे आणि तुम्ही आहात। उद्धव ठाकरेंनी तर ह्याबद्दल भ्रष्टाचार आणि या विषयाबद्दल बोलू नये। तो दरोड्यांचा मालक आहे, श्री 420 आहे। त्याच्या महाविकास आघाडीच्या टायमाला किती त्यांनी दरोडे घातले, त्यांनी काय काय भ्रष्टाचार केला। अहो, उद्धव ठाकरेचं घरच भ्रष्टाचारावर चाललेलं आहे। एक त्याचं उत्पन्नाचं साधन दाखवा, सांगा मला हो। ज्याचं घरच भ्रष्टाचारावर चालत असेल, त्याची गाडी, एअर कंडिशन, लॉन्ड्री, हे सगळं अगर भ्रष्टाचारावरच होत असेल तर मग त्यांनी दुसऱ्यांबद्दल बोलू नये। बुलढाण्यात तर ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रचंड क्रिएटिव्हिटी दाखवली। आमदार संजय गायकवाडांनी ज्या प्रकारे कॅन्टीन चालकाला मारहाण केली, त्याच पद्धतीनं आंदोलकांकडनं प्रतिकात्मक मारझोड करण्यात आली। मंत्री संजय शिरसाटांचा पैशानं भरलेल्या बॅगसह ज्या स्थितीत व्हिडिओ व्हायरल झाला, अगदी तसाच हुबेहूब चालता बोलता देखावा उभारला। मंत्री भरत गोगावलेंची होम हवन पूजा सुद्धा आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आली। मंत्री योगेश कदमांच्या सावली बारचाही मुद्दा अनोख्या पद्धतीनं सादर केला। या पहिली गोष्ट तर या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात काही काम शिल्लक राहिले नाहीये, रिकामचोट विरोधी पक्ष राहिलेला आहे। लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे, बेरोजगार बोललं पाहिजे। विरोधी पक्षाचं ते काम असतं, पण केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्राला सगळ्या विरोधी पक्षाची आहे। आणि माझी कॉफी करायला त्यांना 10 जन्म घ्यावे लागतील,
माझी कॉफी मी ओरिजिनल आहे, त्यामुळे माझी कॉपी करणं हे उभाटाच्या बापाला जमणार नाही. रत्नागिरीत तर उभाटाच्या कार्यकर्त्यांना आपण नक्की कुणाविरोधात आंदोलन करतोय याचं भानही राहिलं नाही. आंदोलनकर्त्यांनी महायुतीऐवजी चक्क महाविकास आघाडी विरोधात नारा दिला. यावरून मंत्री उदय सामंतांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनाची खिल्ली उडवली. हेच उत्तर आहे त्याला. ज्यांना स्वतः कुठच्या पक्षाचं ते माहिती नाही, जे स्वतःच्याच सरकारचा निषेध करताय. मला असं वाटतं की दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू आहे, हे देशामध्ये जी काही महाविकास आघाडीची सरकार आहेत त्यांच्या विरोधात हे आंदोलन चालू आहे, आमच्या विरोधात कुठं आहे? नागपूर असो वा पुणे अथवा नाशिक, सर्वच ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार आंदोलन केलं. कुठे पत्त्याचा डाव मांडला तर कुठे रस्त्यावर ठिय्या दिला. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसर अक्षरशः दणाणून गेला. त्यामुळे संबंधित वादग्रस्त मंत्र्यांविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही भूमिका घेणार का हे बघणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.